नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। अखंड हरिनाम महोत्सव के चौथे दिन कीर्तनकार हरिभक्त पढ़ाए संदीप जी महाराज द्वारा किया गया काल्या का कीर्तन। बता दें, भाजपा व्यापारी आघाड़ी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदास सोरे के नेतृत्व में वासिंद स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर में 40वां वर्ष मनाया गया अखंड हरिनाम महोत्सव, जो गुरुवार 6 फरवरी से रविवार 9 फरवरी तक आयोजित किया गया था, जिसमें कई कार्यक्रम 4 दिनों तक आयोजित किए गए थे। चौथे दिन काल्या का कीर्तन व महाप्रसाद भंडारे का आयोजन किया गया था। इस महोत्सव में माजी केंद्रीय पंचायती राज्य मंत्री कपिल जी पाटिल ने आकर दर्शन कर आशीर्वाद लिए, तो वहीं परिसर के कई मान्यवरों ने आकर काल्या के कीर्तन व महाप्रसाद भंडारे का लाभ लिया। बता दें, कार्यक्रम को सफल बनाने में श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमेटी अध्यक्ष डॉक्टर यशवंतदास सोरे, उपाध्यक्ष शिवनाथ मोगरे, किशोर भंडारी, साईनाथ वाकड़े, खजिंदर प्रकाश मोगरे, तानाजी वाकड़े, सचिव नीलेश भंडारी, किशन भांगारे व सभी सदस्यों ने विशेष मेहनत कर कार्यक्रम को सफल बनाया। आइए हम सीधा लिए चलते हैं काल्या के कीर्तन में। कोटे किंवा संसार दुःखामुळे चौकडे इंगळ प्रमाण बरेचसे देशातील ऐका आता 2 कोटीच्या बंगल्यामध्ये 12 लाखाचं बेडरूम बनवले, सुखाची आणि शांततेची झोप लागायला। ऐका, सजवलं त्याला 12 लाख रुपये खर्च करून, पण डॉक्टरनं सांगितले मणक्यातली गॅप काढायची असेल तर चटई टाकून खाली झोपावं लागेल। 12 लाख रुपये खर्च केले, समाधान मिळते का? ती गवळण म्हणते संसारात आहे आणि हा लौकिक बरा नाहीये, तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, आता जाऊच कशी घरायला। तुकोबराय म्हणतात, असं नेमकं काय घडलंय की तू घराकडे जाऊ शकत नाही? गवळण याचा अर्थ उलटा घेते। ऐका, ती असं म्हणत नाही की मी भगवंतावरती प्रेम केलंय। गवळण जर व्यवस्थित आपण वाचली तर ती गवळण अशी म्हणत नाही की मी भगवंतावरती प्रेम केलंय, ती उलट सांगते हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय, अर्थात त्या हरीनं माझं चित्त चोरलंय, भगवंतानं माझ्या चित्ताचं हरण केलंय। तुकोबराय समजावून सांगतात, तुला घरी जायला हरकत नाही। ते म्हणते जमणार नाही, त्याचं कारण अभंगाचं पहिलं चरण। हरीने माझे जगाच्या मालकाचा दावा करताय, देवा एकदा का होईना दर्शन देणारे, पण भक्तावरती आलेले संकट देव जास्त वेळ टाळू शकत नाही, दर्शन दिला। Hare
हरिनाम सप्ताह महोत्सव 2025 श्री क्षेत्र वालशिंद तालुका भिवंडी जिल्हा ठाणे सन 2025 मध्ये 40 वर्ष पूर्ण होऊन हा 40वा वर्ष या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे। आताच आपल्या समोर अतिशय सुंदर आपल्या मधुर वाणीने काल्याचे कीर्तन सादर केलेलं आहे। अतिशय दूरवरचा प्रवास करून खालापूरहून महाराज या ठिकाणी पोहोचले। हरिभक्त पारायण श्री संदीपजी महाराज यादव यांच्यासाठी जोरदार पहिल्यांदा टाळ्या झाल्या पाहिजे। क्या बात आहे। आता पारायण कीर्तनकार महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार संदीपजी महाराज यादव यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया। मायेची प्रेमाची सन्मानाची उद्गार शाल देऊन आणि सिंपल देऊन महाराजांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। आजच्या कीर्तनाचे सौजन्य तानाजी वसंत वागडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या त्यांच्या वतीने मायेची प्रेमाची सन्मानाची शाल आणि ही प्रेमाची भेट देऊन महाराजांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। धन्यवाद महाराज, आपण या ठिकाणी आलात बराच सोहळ्याच्या निमित्ताने आणि लहानपणापासून गायनाची आवड मग ते कीर्तनाच्या चाली असो प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राजकीय क्षेत्र असलं तरी देखील आपल्या परिसरातील प्रत्येक कीर्तनाला हजेरी आणि एक मोठे व्यक्तिमत्व आहेत राजकीय क्षेत्रातील युवा नेतृत्व आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। 40व्या वर्षामध्ये संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये पद्धतीने या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। भव्य दिव्य हा मंदिर 2024 मध्ये पूर्ण झाला आणि एका गावातील देणगीच्या रूपाने कुठली बाहेरची देणगी न घेता हा मंदिर पूर्ण करून आज एक वर्धापन दिन देखील नव्याने आणि अर्थात 40वा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। जोरदार टाळ्या वालशिंदकरांना झाल्या पाहिजे। पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली सर्वांना या ठिकाणी आज आपण उपस्थित आहेत आणि आज आमच्या वालशिंद गावाचा महोत्सव म्हणजे मोठा उत्सव मानला जाणारा हा सप्ताह आज या सप्त्याला 40 वर्ष पूर्ण होत आहे आणि या सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस आणि सुंदर पद्धतीची या ठिकाणी या सप्त्याचा समारोप झालेला आहे। या समारोपामध्ये उत्तम असे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तेवढे ज्ञानी महापुरुष या ठिकाणी या पावन नगरीमध्ये येऊन गेले आणि खरोखर आज आमच्या वालशिंद गावाचं भाग्य उजळलेलं आहे आणि खरोखर सर्वांच्या सहकार्याने आणि आज उपस्थित असलेल्या सर्व गावकरी मंडळी माननीय श्री डॉक्टर यशवंतदादा सोये असतील, किशोरदादा भंडारी असतील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवला। याची देही याची डोला असा हा अनुभवलेला आज सोहळा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला आणि मी काही जास्त बोलणार नाही। मी दादांना सांगतो की आपण पुढचं हे करा। जय हरी जय श्रीराम। आज वालशिंद गावामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सप्त्याचं नियोजन केलेलं होतं आणि ते यशस्वीपणे पार पडलं। त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अशाच प्रकारची एकजूट ठेवून जर आपण आपल्या गावाचं कुठलंही काम ठरवलं ना तर ते नक्कीच यशस्वी होईल अशी माझ्या मनात खात्री आहे। कारण आपली अपार मेहनत आहे। कार्यक्रम यशस्वी होण्यामागं आपल्याला समोर जरी 2-4 चेहरे दिसत असले तरी त्याच्या पाठीमागं म्हणतात ना की हिरो समोर आपल्याला दिसतो पण त्याच्या मागे जी खरी ऍक्टिंग असते ती एखाद्या दुसऱ्या कुणाची असते। अशाच पडद्यामागचे हिरो म्हणजे सर्वच आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। यांच्या अपार मेहनतीचं फळ आहे की वालशिंद गावाचा सप्ताह हा एक भिवंडी तालुक्यात सगळ्यांना लाजवेल अशा प्रकारचा सप्ताह म्हणून नावारूपाला येईल अशी मला खात्री आहे। जर विचार केला तर आपल्या वालशिंद नगरीमध्ये साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा आज आपल्या या नगरीमध्ये बऱ्याच प्रकारचे कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, मृदुंग म्हणजे सगळेच यांचे पाय लागले। सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली। कीर्तनकार, प्रवचनकार, हरिपाठ मंडळ या सगळ्यांनी अतिशय चांगले 4 दिवस आम्हाला सगळ्यांनी साथ दिली। सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। जर गावाचा विचार केला तर गावाची श्रीमंती ही मंदिर, प्रवेशद्वार आणि शाळा याच्यावर अवलंबून असते। तर मला वाटतं वालशिंद गाव याच्यात कुठेही कमी नाहीये। जर मंदिराचा विचार केला तर मंदिर हे 40 वर्षापूर्वीचं होतं, परंतु तो गेल्या वर्षी आपण नवीन मंदिर बांधून सगळ्यांच्या मेहनतीने बाहेरील जे डेव्हलपर आहेत
जे उद्योगपती आहेत त्यांचा एकही रुपया वर्गणी न मागता गावातील सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हे मंदिर उभं केलेलं आहे. वर्गणी कुणाची किती आहे त्याला महत्व नाही, परंतु या मंदिरामध्ये माझा स्वतःचा सहभाग आहे, माझा काहीतरी वाटा आहे. या उद्देशाने सगळ्यांनी ही जी मेहनत केली, सगळ्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्व वालशिंद ग्रामस्थांचा आभारी आहे. सगळ्यांनी अतिशय एकजुटीने हे काम करत राहिले, यापुढेही करत राहाल अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचा किंवा याच्यापेक्षा अधिक जास्त मोठ्याने पुढचा सप्ताह होईल. आपण सगळ्यांची जर आशीर्वाद असेल, लहान थोर मोठ्यांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच हा सप्ताह पुढच्या वर्षी एक वेगळ्या प्रकारचं याला स्वरूप मिळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.